नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापताना दिसतंय। प्रभाग क्रमांक 31मधून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते चंद्रकांत मनोहर खंगार यांनी पक्षाकडे थेट उमेदवारीची मागणी केली आहे। चंद्रकांत खंगार हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रभाग 31मध्ये आपला जनसंपर्क मजबूत करत आहेत। हिंदू समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने त्यांनी घराघरात जाऊन श्रीरामांची मूर्ती भेट देण्याचं अभियान सुरू केलं असून या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। या अभियानातून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक मूल्ये आणि धार्मिक चेतना बळकट करण्याचा संदेश दिला जात असल्याचं खंगार यांनी सांगितलं। त्यांच्या मते प्रभाग 31मध्ये विकासाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख जपणंही महत्त्वाचं आहे। मी मागच्या 30-35 वर्षाच्या कार्यकाळापासून इथे समाजकारण करतो आहे। समाजकारण करत असताना आता मला प्रकाशाने जाणवलं की आपण कुठेतरी कमी पडतोय। कशासाठी तर प्रशासक आपलं कुठेतरी ऐकत नाही आहे, काहीतरी त्रास होतो आहे। म्हणून मागच्या मी 10-12 वर्षापासून राजकारणात सक्रिय झालो आणि मागच्या वेळेस मी पक्षाला उमेदवारी मागितली होती। पक्षाने मला उमेदवारी मागच्या वेळेस थांबायला सांगितलं, मी थांबलो आणि यावर्षी परत महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहे आणि म्हणून मी यावेळेस उमेदवारी मागितली आहे की यावेळेस तरी मला उमेदवारी देण्यात यावी। सर, मी मागील कितीतरी वर्षापासून पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। इथे लहान मोठ्या सर्वांच्या गरजा पूर्ण करतो। कोणत्याही गरजा असो, कोणत्याही कंप्लेंट असो, तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करतो। मागच्या 2.5 वर्षापासून मी इथे जनसंपर्क कार्यालय उघडले आहे। या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मी अनेक लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहे। माननीय आमदार, आमचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहनभाऊ मते यांच्या मार्गदर्शनात खूप सारे इथे विकास कामे केले आहे। विकास कामं त्यांच्या माध्यमातून करत आहे। मी पक्षाला प्रामुख्याने तिकीट मागितली आहे, उमेदवारी मागितली आहे। जर पक्षाने मला उमेदवारी नाही देण्याचा प्रश्नच नाही, पक्ष 100% मला उमेदवारी देईल असा मला विश्वास आहे। जे कामं नागरिक सांगतील ते आम्ही प्रामुख्याने करणार। सरकार आमचे आहे, केंद्रात सरकार आमचे आहे, राज्यात आमची सरकार आहे आणि येणारी महानगरपालिकाही आमचीच राहणार आहे। त्यामुळे नागरिकांचे कोणतेच प्रश्न राहणार नाही असा आमचा प्रयत्न राहील। समाजसेवा घडावी, चांगली समाजसेवा आपल्यातून घडावी हा माझा प्रयास आहे। अनेक वर्षापासून काम करत आहे आणि मग समाजकारण करताना राजकारणात येण्याचा भाग उद्देश हाच आहे की समाजकारण करताना कुठे अडचणी होत होत्या, आपले प्रशासक ऐकत नव्हतं, म्हणून मला त्या राजकारणात यावं लागलं। भारतीय जनता पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका बजावत त्यांनी महिला सशक्तीकरण, योग दिन, वृक्षारोपण, सामूहिक विवाह सोहळे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे। आता निवडणूक 2026 जवळ येत असताना चंद्रकांत खंगार यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे प्रभाग 31मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। भारतीय जनता पक्ष नेतृत्व यांच्या थेट उमेदवारीच्या मागणीवर काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।